राज्यात पुन्हा एकदा दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेसच्या विलीनीकरणाच्या चर्चेला तोंड फुटले। राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी एका वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत विलीनीकरणाच्या चर्चेची आपल्याला माहिती होती असं वक्तव्य केल्यानं चर्चा सुरू झाल्यात। सुनील तटकरे यांनी आपल्या आधीच्या वक्तव्यावरून यू-टर्न घेतला का याची चर्चा सुरू झालेली आहे। दरम्यान सुनील तटकरे यांनी केलेल्या वक्तव्यावर शरद पवार यांच्या पक्षाच्या नेत्यांनी निशाणा साधलाय। सातत्याने हेच सांगत होतो की जी चर्चा झालं होतं सत्य होतं ते सत्य आम्ही सांगत होतो, पण त्यावेळेला सांगितलं अशा प्रकारची कुठली चर्चा झाली नाही असं सांगितल्यामुळे एक लोकांमध्ये संभ्रम निर्माण करण्याचा प्रयत्न होतो का काय म्हणून ती आम्ही चर्चा थांबवली होती। आणि ती चर्चा थांबल्यानंतर काही का होईना उशिरा का होईना पण त्यांनी सत्य सांगितलं की अजितदादांची याच्या बाबतीमध्ये आमच्याशी चर्चा झाली होती। आता ही चर्चा झाल्यानंतर त्या चर्चेच्या माध्यमातून काय काय झालं हे त्यांनी खुलासा करावा। जसं त्या म्हणजे आदरणीय पवार साहेबांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या नेत्यांमध्ये एक संघटितपणाने त्या संदर्भामध्ये चर्चा झालेली होती, तशा पद्धतीनं संघटित चर्चा ही राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या अजितदादांच्या पक्षामध्ये झालेली नव्हती। या संदर्भामध्ये त्यांनी त्यावेळेलाही भूमिका स्पष्ट केली आणि काल परवामध्ये झालेल्या त्यांच्या याच्यामध्ये त्यांनी सांगितलं की कुणीही आदरणीय सुनेत्रा काकींना दादांच्या पश्चात राष्ट्रीय अध्यक्ष म्हणून करा, त्यांच्या नेतृत्वामध्ये आपण सगळे एकत्रितपणाने काम करू अशा पद्धतीची काही भूमिका त्यावेळेला आली नाही। त्यामुळे एक संभ्रमतेचं वातावरण हे दोन्ही बाजूनी तयार झालं।